नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर आज आपण मेकॅनिक्सचा पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. 11चा मेकॅनिक्सचा पार्ट, फर्स्ट चॅप्टर, दॅट इज वन डायमेन्शनल मोशन और 1D मोशन. याला आपण 1D मोशन सुद्धा म्हणतो रे, विच इज ऑल्सो कॉल्ड एज कायनेमॅटिक्स. आता कायनेमॅटिक्समध्ये बघा दोन चॅप्टर येतात, दॅट इज वन डायमेन्शनल मोशन अँड 2 डायमेन्शनल मोशन. 2D मोशन, 1D मोशन आणि 2D मोशन. ठीक आहे. तर इथे कायनेमॅटिक्स म्हणजे काय, कायनेमॅटिक्सची जर आपण डेफिनेशन बघितली रे, सो द डेफिनेशन ऑफ कायनेमॅटिक्स which deals with motion, without going into details about cause of motion. आता हे मोशन का बरं होत आहे, ओके, त्याच्या आतमध्ये न जाता आपण फक्त मोशन बद्दल शिकतोय. दॅट इज नथिंग बट कायनेमॅटिक्स. ओके. आता याचं मिनिंग बघा काय. सपोज लेट्स से दिस इज कार विच इज मूविंग विथ सम वेलॉसिटी, हॅव्हिंग सम ॲक्सिलरेशन. ओके. आता एक कार स्टार्ट झाली असेल तर काहीतरी टॉर्क लागला असेल रे, राईट, काहीतरी पॉवर लागला असेल. बट हे जे टॉर्क आहे, पॉवर आहे, हे सर्व कॉन्सेप्ट आपण ह्या चॅप्टरमध्ये नाही शिकणार. याच्यासाठी आपल्याकडे दुसरे चॅप्टर आहे, दॅट इज MLM, वर्क, पॉवर, एनर्जी, रोटेशनल. ओके. इन दॅट केस वी विल सी दिस टॉर्क, पॉवर, वर्क, पॉवर, एनर्जी वगैरे डिफरंट चॅप्टर्स आहे. ठीक आहे. बट ह्या चॅप्टरमध्ये फक्त आपण शिकणार आहे मोशनबद्दल. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जर इथे असेल ॲट पॉईंट ए, हा जर इथनं पॉईंट बी ला गेला तर किती डिस्प्लेसमेंट झालंय, ॲक्सेलरेशन काय होतं, वेलॉसिटी, टाइम किती लागला, हे सर्व पॅरामीटर्स आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहेत. ठीक आहे. नाव टाइप्स ऑफ मोशन. सो पहिला जो टाइप आहे मोशनचा, दॅट इज रेक्टिलिनियर मोशन. फर्स्ट टाइप इज रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशनलाच आपण म्हणतो रे वन डायमेन्शनल मोशन. रेक्टिलिनियर मोशनलाच आपण काय म्हणतो, वन डायमेन्शनल मोशन. म्हणजे काय, सपोज एखादी पार्टिकल जर आहे इथे, ओके, विच इज मुव्हिंग इन दी सेम डायरेक्शन, एका सरळ लाईनमध्ये, एका स्ट्रेट लाईनमध्ये जर ह्या पार्टिकलचं मोशन होत असेल, ओके, सो त्याला आपण काय म्हणणार, 1D मोशन. म्हणजे मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये जर ह्या पार्टिकलचं मोशन होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, वन डायमेन्शनल मोशन. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट रेक्टिलिनियर मोशन. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला 1D मोशनच शिकायचं आहे रे. ठीक आहे. आणखी एक दुसरा टाईप असतो मोशनचा, दॅट इज प्रोजेक्टाईल मोशन. आता प्रोजेक्टाईल मोशनला आपण 2 डायमेन्शनल मोशन सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज 2 डायमेन्शनल मोशन. 2 डायमेन्शनल मोशन म्हणजे काय, की इथे जो पार्टिकल मोशन करणार आहे तो एका प्लेनमध्ये मोशन करेल. लेट्स से दिस इज XY प्लेन. पार्टिकल इथे होता, हा पार्टिकल इथनं काहीतरी असा इकडे गेलाय रे. ठीक आहे. म्हणजे इथे हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल XY प्लेनमध्ये मूव्ह करत आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज 2D मोशन. राईट, 2D मोशन. म्हणजे या पार्टिकलची जर मला पोझिशन इथे कुठेतरी सांगायची असेल तर मला एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, दोन्ही कॉर्डिनेट यूज करावं लागेल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज 2 डायमेन्शनल मोशन. राईट. आणि त्यानंतर थर्ड पार्ट असते, दॅट इज रिलेटिव्ह मोशन. नाउ रिलेटिव्ह मोशन इज डिपेंड ऑन द फ्रेम ऑफ रेफरन्स. हे फ्रेम ऑफ रेफरन्सवर डिपेंड करेल. ओके. सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ दिस मोशन. ओके. तर सर्वात आधी आपण रेक्टिलिनियर मोशन बघू. ओके. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर विल बी 2D मोशन, दॅट इज प्रोजेक्टाईल मोशन. अँड 2D मोशन मध्येच आपण मग रिलेटिव्ह मोशन हा जो पार्ट आहे त्याला कव्हर करू. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूयात. फर्स्ट चॅप्टर, दॅट इज 1D मोशन, वन डायमेन्शनल मोशन.
त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघू रे, पोझिशन. पोझिशन काय असते, जे एखादी ऑब्जेक्ट जो असेल त्या ऑब्जेक्टची पोझिशन काय असतं. बरं, पोझिशनच्या अगोदर आपण जरा रेस्ट अँड मोशन पण बघू. ओके, रेस्ट अँड मोशन म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल किंवा एखादी ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल, ठीक आहे, तर ऑब्जेक्टला आपण रेस्टमध्ये आहे कधी म्हणणार आणि मोशनमध्ये आहे हे कधी म्हणणार. ओके, कारण दोन्ही जे टर्म्स आहे बोथ आर रिलेटिव्ह टर्म्स. ओके, रेस्ट अँड मोशन बोथ आर रिलेटिव्ह, बोथ आर रिलेटिव्ह. ओके, रेस्ट आणि मोशन दोन्ही पण काय रिलेटिव्ह टर्म आहे. इट मीन्स व्हॉट, लेट कन्सिडर दिस इज द प्लॅटफॉर्म. कन्सिडर करा हा एक प्लॅटफॉर्म आहे. ओके, आणि इथे एक प्लॅटफॉर्मवर एक माणूस उभा आहे रे, आणि याच्या पुढे एक झाड आहे. ठीक आहे, आता हा माणूस झाला आपला ऑब्झर्वर, राईट, इज ऑब्झर्वर, आणि हे जे ऑब्जेक्ट आहे, राईट, जे ट्री आहे ते झालं आपलं ऑब्जेक्ट. ओके, आता इथे बघा, ऑब्झर्वरच्या रिस्पेक्टमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे तो रेस्टला आहे, म्हणजे मूव्ह करत आहे का, मोशनमध्ये आहे का, नाही. ठीक आहे, तर आपण काय म्हणू शकतो की हा जो ऑब्जेक्ट आहे रे हा रेस्टला आहे विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर. ओके, सो व्हॉट वी कॅन राईट हिअर, if position of object with respect to observer remains unchanged, then object is at rest with respect to observer. ओके, ऑब्जेक्ट जो आहे तो आपला रेस्टला असणार विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर. आता या सेम प्लॅटफॉर्मवर जर एखादी ट्रेन आली, रे, ओके, कन्सिडर दिस इज ट्रेन. या सेम प्लॅटफॉर्मवर जर एखादी ट्रेन आली आणि याच्यामध्ये जर एखादी माणूस उभा आहे लेट्स से, ठीक आहे, आणि हा जर ह्या सेम ट्रीला बघत आहे, ट्रेन इज मुव्हिंग इन दी फॉरवर्ड डायरेक्शन. ओके, आता ह्या केसमध्ये आपला जो ऑब्झर्वर आहे बघा, आपला ऑब्झर्वर कुठे आहे रे, ट्रेनमध्ये आहे. दिस इज अवर ऑब्झर्वर. ओके, हु इज इन द ट्रेन अँड दिस इज द ऑब्जेक्ट, राईट. आता ऑब्झर्वर ट्रेनमध्ये आहे, ऑब्झर्वर रेस्टला आहे, ठीक आहे, बट ऑब्झर्वर जेव्हा ह्या ट्रीला बघेल तर याला काय दिसेल की ट्री जे आहे ते मागे जाताना दिसेल, बिकॉज ट्रेन इज मुव्हिंग इन दी फॉरवर्ड डायरेक्शन, राईट. तुमच्यासोबत पण हे झालं असेल, जेव्हा पण तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास केला असेल रे, तर जे ट्रीज आहे ते आपल्याला मागे जाताना दिसतात. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वरच्या रिस्पेक्टमध्ये हे जे ऑब्जेक्ट आहे जे की ट्री विच इज इन मोशन. ओके, ऑब्झर्वरच्या रिस्पेक्टमध्ये जर ऑब्जेक्टचं मोशन होत असेल म्हणजे त्याची पोझिशन जर चेंज होत असेल, ओके, तर त्याला आपण काय म्हणणार, दिस ऑब्जेक्ट इज इन दी मोशन. ओके, सो व्हॉट वी कॅन राईट, इफ पोझिशन of object with respect to observer is changing, then object is in motion with respect to observer. ठीक आहे, ऑब्झर्वरच्या रिस्पेक्टमध्ये ऑब्जेक्ट काय असणार, मोशनमध्ये असेल. आय होप हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला समजले. ठीक आहे, दॅट्स वाय वी कॉल्ड दिस रेस्ट अँड मोशन आर व्हॉट रे, रिलेटिव्ह टर्म. दोन्ही पण काय सांगा, रिलेटिव्ह टर्म आहे. ओके, आय होप दिस इज क्लिअर. आता आपण बघू पहिली टर्म कायनेमॅटिक्स किंवा वन डायमेन्शनल मधली पहिली टर्म, दॅट इज पोझिशन. ओके, पोझिशन म्हणजे काय की एखादी ऑब्जेक्ट जर असेल, तो ऑब्जेक्ट ऑब्झर्वर पासनं कुठे आहे. ओके, तो ऑब्जेक्ट लेट से इथे कुठेतरी आपला ऑब्जेक्ट आहे रे, हा जर मी ऑब्जेक्ट इथे कन्सिडर केला तर हा ऑब्जेक्ट ऑब्झर्वर पासनं कुठे आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉट, पोझिशन ऑफ दिस ऑब्जेक्ट. म्हणजे इथे ओरिजिनला मी कन्सिडर करतो ऑब्झर्वर आहे, राईट, ऑब्झर्वर ओरिजिनला आहे
आणि ऑब्झर्वर जर हा ऑब्जेक्टला बघत आहे, सो धिस वेक्टर इज कॉल्ड ॲज व्हॉट रे, पोझिशन वेक्टर. ओके, सो व्हॉट इज पोझिशन? पोझिशनची डेफिनेशन आपण काय लिहू शकतो? इट इज अ वेक्टर which provide location of object with respect to observer. ठीक आहे, ऑब्झर्वरच्या रिस्पेक्टमध्ये ऑब्जेक्ट कुठे आहे, ओके, त्याची पोझिशन जर आपल्याला सांगायची असेल तर आपण काय यूज करणार? पोझिशन वेक्टर इथे यूज करणार. ओके, आता पोझिशन वेक्टर जो आहे रे, पोझिशन वेक्टर जो आहे त्याचं जे युनिट आहे, पोझिशन वेक्टरचं जे युनिट आहे दॅट इज मीटर. याचं युनिट काय असणार? मीटर. आता याचं युनिट जर मीटर आहे तर याचं डायमेन्शनल फॉर्म्युला, डी एफ म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला काय असणार? इट इज एल रेस टू पॉवर 1, राईट. आणि पोझिशन वेक्टर जो आहे ते एक वेक्टर क्वांटिटी. पोझिशन इज व्हॉट? इट इज वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे काय? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल. ठीक आहे, तर याची डायरेक्शन काय असणार? बघा, डायरेक्शन विल बी टुवर्ड्स ऑब्जेक्ट. डायरेक्शन विल बी टुवर्ड्स ऑब्जेक्ट म्हणजे काय लिहू शकतो बघा आपण? हा जो वेक्टर आहे, हा वेक्टरचा जो हेड आहे, हेड कुठे असणार? ऑब्जेक्टकडे, राईट. सो वी कॅन राईट हेड कुठे असणार? टुवर्ड्स ऑब्जेक्ट. आणि टेल कुठे असणार रे? टेल इज टुवर्ड्स दी ऑब्झर्वर, राईट. सो दिस इज अबाउट दी पोझिशन. आय होप तुम्हाला पोझिशन समजलं असेल. ठीक आहे, नाव नेक्स्ट टर्म वी विल सी. दुसरी टर्म आपण बघू 1D मोशनमध्ये, दॅट इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट, ओके. नाव डिस्प्लेसमेंटची जी डेफिनेशन तुम्हाला आता लक्षात ठेवायची आहे रे, ते असणार इट इज डिफाइंड ॲज द चेंज इन पोझिशन. द चेंज इन पोझिशन. It is defined as the change in position of an object. Defined as change in position of an object. Okay. Example. Let's say object इथे कुठेतरी आहे, राईट. सो इनिशियली आपला ऑब्जेक्ट इथे आहे, म्हणजे आपण जर एक वेक्टर इथे ड्रॉ केला रे फ्रॉम द ओरिजिन, सो दिस विल बिकम अवर इनिशियल पोझिशन वेक्टर, राईट. हा आपला काय बनेल? इनिशियल पोझिशन वेक्टर. आता हा जो ऑब्जेक्ट आहे याने एक पाथ फॉलो केला आणि हा ऑब्जेक्ट लेट्स आहे इथे कुठेतरी आला होता. ठीक आहे, पहिले ए पॉईंटला होता, आता हा ऑब्जेक्ट आला रे बी पॉईंटला. ठीक आहे, सो फायनल पोझिशन याची हे झाली, म्हणजे ओरिजिनपासनं जर आपण पॉईंट बी वर एक वेक्टर जर ड्रॉ केला तर हा झाला रे आपला फायनल पोझिशन वेक्टर, राईट. दिस इज अवर फायनल पोझिशन वेक्टर. आता बघा, पाथ कुठला फॉलो केला आहे? दिस इज द पाथ फॉलो बाय दिस ऑब्जेक्ट. ठीक आहे, बट आपल्याला जर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार? इनिशियल पोझिशन जे आहे आणि जे फायनल पोझिशन आहे त्याला जॉईन करून टाका. ठीक आहे, कुठून कुठे जॉईन करणार? इनिशियल टू फायनल. ओके, सो इथे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन जर आपण जॉईन केली रे तर आपल्याला इथे एक वेक्टर मिळणार, त्यालाच आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट वेक्टर, राईट. दिस इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता तुम्ही इथे बघू शकणार की इथे बघा एक ट्रायंगल बनलाय, राईट. इथे एक ट्रायंगल बनलाय, सो वी कॅन यूज द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन, बरोबर. आता वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन जर मी यूज करणार इथे, आय एम स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट लेट्स से. सो दिस टेल टू हेड काय असणार? प्लस इनिशियल पोझिशन वेक्टर, राईट. परत टेल टू हेड काय असणार? प्लस डिस्प्लेसमेंट वेक्टर. ओके, नाव इट इज हेड टू टेल काय असणार रे? मायनस फायनल पोझिशन वेक्टर इज इक्वल्स टू 0. ओके, आता हे तर माहिती आहे ना, मायनस इथे का बरं आलं? बिकॉज हेड टू टेल जर जाणार आपण तर निगेटिव्ह, टेल टू हेड गेलं तर पॉझिटिव्ह, राईट. सो इथनं तुम्ही बघू शकता रे, दिस एस वेक्टर विच इज इक्वल्स टू फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. ओके, सो हे झाली आपली डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन, विच इज नथिंग बट व्हॉट रे? चेंज इन पोझिशन वेक्टर. Understood or not? So displacement is defined as change in position of an object.
आय होप दिस इज क्लिअर. ओके, इथे आर आय काय होता, दिस इज इनिशियल पोझिशन वेक्टर, आर एफ फायनल पोझिशन वेक्टर. ओके, सो याचे काही जर आपण पॉईंट्स लिहिले रे इथे, फर्स्ट पॉईंट, सो डिस्प्लेसमेंट जे आहे हे कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज वेक्टर क्वांटिटी, राईट. डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. आता जर हे वेक्टर क्वांटिटी आहे तर याला मॅग्निट्यूड डायरेक्शन असेल, राईट. सो याची जे डायरेक्शन असणार रे, ओके, सो इट इज फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. इट्स डायरेक्शन is always from initial position to final position. ठीक आहे. डायरेक्शन काय असणार, इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. म्हणजे काय बघा, ऑब्जेक्ट इथे होता इनिशियली, नंतर इथे गेला, तर इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत एक वेक्टर ड्रॉ करा. दॅट इज नथिंग बट युअर डिस्प्लेसमेंट वेक्टर, आणि तेच आपले डायरेक्शन असणार आहे. ठीक आहे. तर इथे आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आपला जो टेल आहे वेक्टरचा, तो कुठे असणार, तो असणार इनिशियल पोझिशन जवळ. ओके, आणि जो हेड आहे रे, हेड विल बी टुवर्ड्स दी फायनल पोझिशन. आय होप दिस इज क्लिअर, राईट. आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंटमध्ये बघा काय लिहू शकतो. डिस्प्लेसमेंट जे आहे हे पाथवर डिपेंड करत आहे का, कुठल्या पाथने गेलं. लेट सपोज हा पॉईंट ह्या पाथने इथे आला, ठीक आहे. हा पॉईंट असा इकडनं पण इकडे येऊ शकते रे, ठीक आहे. हा सुद्धा पाथ फॉलो होऊ शकते. ओके, तर पाथ कुठला पण फॉलो होईल, बट डिस्प्लेसमेंट जे आहे ते पाथवर डिपेंड नसते. ओके, सो डिस्प्लेसमेंट डज नॉट depend on the path followed by the object. ठीक आहे, पाथवर डिपेंड नसेल. त्याच्यानंतर फॉर क्लोज पाथ, ओके, क्लोज पाथसाठी लेट से पार्टिकल इथे, इथनं परत जर तिथे चाला तर क्लोज पाथसाठी डिस्प्लेसमेंट काय झालं रे, डिस्प्लेसमेंट झालंय आपलं 0. ठीक आहे. सो फॉर अ क्लोज पाथ डिस्प्लेसमेंट इज 0, और यू कॅन ऑल्सो कॉल्ड इट ॲज नल वेक्टर. याला आपण काय म्हणू शकतो बघा, नल वेक्टर, राईट. त्यानंतर आपल्याला एक डेफिनेशन याची माहिती असते डिस्प्लेसमेंटची, दॅट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स. ठीक आहे. बट शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असते रे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, ऑलवेज रिमेंबर द शॉर्टेस्ट डिस्टन्स between initial and final position is called as magnitude of displacement. ठीक आहे, याला आपण काय म्हणणार, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. आय होप इट इज क्लिअर. सो शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असणार इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं, त्याला आपण काय म्हणतो रे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. आय होप दिस इज क्लिअर गाईज. ठीक आहे, तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि पोझिशन हे दोन्ही पॉईंट्स क्लिअर झाले असतील. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वी विल सी द कंपॅरिझन बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधलं एक कंपॅरिझन आपण बघू रे. ओके, सो वी नो दॅट डिस्टन्स जे आहे ते कुठली क्वांटिटी असते, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. इट इज स्केलर क्वांटिटी. अँड डिस्प्लेसमेंट इज व्हॉट रे, इट इज वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी असणार, याला डायरेक्शन असेल, आणि डायरेक्शन कुठून कुठे असणार रे, फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन, राईट. सो व्हॉट इज डिस्टन्स, डिस्टन्स इज द total length. Distance is what, it is total length of the actual path traveled by object. Okay, example, let's say हा एक पॉइंट कन्सिडर करू. या पॉइंटने हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, लेट्स से इट इज 3 मीटर.
त्यानंतर त्याने हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. लेट्स से इथनं हे जे डिस्टन्स आहे हे होतं समथिंग 4 मीटर. ओके, सो टोटल पाथ जो आहे, टोटल डिस्टन्स जे आहे ते किती झालं, 4 + 3 दॅट इज 7 मीटर. सो दिस इज वॉट रे, डिस्टन्स. ओके, आणि इथे जर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार, इनिशियल आणि फायनल पॉईंटला जॉईन करून देणार आणि हे बनेल आपला डिस्प्लेसमेंट, राईट. सो displacement is what we can call it as change in, it is simply change in position vector, राईट, और चेंज इन पोझिशन पण तुम्ही इथे म्हणू शकता. म्हणजे कशावर डिपेंड करेल रे, इनिशियल अँड फायनल पोझिशन, इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट, फक्त त्याच्यावर ते डिपेंड करणार, राईट. इट डज नॉट डिपेंड ऑन दी पाथ, पाथवर डिपेंड करणार नाही. ओके, त्यानंतर याचं पण युनिट बघा मीटर आहे, याचं सुद्धा युनिट मीटर आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला एल, याचा पण डायमेन्शनल फॉर्म्युला एल. ओके, तर दोघांचे युनिट डायमेन्शनल फॉर्म्युला तर सेम आहे, बट दोन्ही सेम क्वांटिटीज आहे का रे, नाही. दिस इज स्केलर वन अँड दिस इज वॉट रे, वेक्टर. ओके, आता इथे जर मला कम्पेअर करायचं असेल बघा, कम्पेअर जर करायचं असेल, सो डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू मॅग्निट्यूड. आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटला डायरेक्ट कम्पेअर नाही करू शकत, कारण डिस्टन्स हे स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट हे वेक्टर क्वांटिटी आहे. सो डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, नेहमी डिस्टन्स जे आहे रे ते एकतर जास्त असेल किंवा इक्वल असेल मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंटच्या. आय होप दिस इज क्लिअर. ओके, सो डिस्टन्स, आणखी एक पॉईंट आपण याच्यामध्ये लिहू शकतो की डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स कॅन बी पॉझिटिव्ह और झिरो, निगेटिव्ह नाही राहू शकत. ठीक आहे, बट डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह, कॅन बी निगेटिव्ह, कॅन बी झिरो. ओके, तर हे काही पॉईंट्स आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधले, विच इज व्हेरी बेसिक. ओके ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, नाव नेक्स्ट. सो हे झालं आपलं डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचं कम्पॅरिझन. सो नेक्स्ट पॉईंट आपण बघू रे, दॅट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे, आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटीची सिंपल डेफिनेशन आहे रे, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन is defined as average velocity. Okay, this is the definition of velocity. Rate of change of position is defined as a velocity. ठीक आहे, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा काय येणार. ॲव्हरेज व्हेलॉसिटी विल बी इक्वल्स टू फायनल पोझिशन वेक्टर minus initial position vector, that is nothing but what, change in position vector divided by final time minus initial time. Okay, so change in position vector in a given interval of time, that is nothing but what, average velocity. So this change in position is nothing but what, displacement. Okay, displacement upon change in time is nothing but average velocity. Okay, जसे की example, let's say आपला इनिशियली पार्टिकल इथे ॲट टाइम ॲट इनिशियल टाइम टी आहे. ओके, पार्टिकल आपला इथे आहे. सो इथनं जर मी एक वेक्टर ड्रॉ केला ओरिजिनपासनं, सो दिस विल बिकम माय आर आहे, इनिशियल पोझिशन वेक्टर. त्यानंतर जर पार्टिकल इथे कुठेतरी आलं, दिस इज अवर फायनल पोझिशन. ओके, सो टी फायनलला जर पार्टिकल इथे आला, सो दिस इज अवर फायनल पोझिशन, तर इथनं आपण आर फायनल, दॅट इज फायनल पोझिशन वेक्टर ड्रॉ करू शकतो. दिस इज अवर फायनल पोझिशन वेक्टर, तर हा काय बनेल सांगा, एस वेक्टर. दिस इज अवर एस वेक्टर. सो दिस एस वेक्टर in given interval of time is nothing but what, average velocity, right. आता याची डायरेक्शन काय असेल रे, velocity is what, वेक्टर क्वांटिटी, बरोबर. तर याची डायरेक्शन काय असणार, डायरेक्शन काय असेल, डायरेक्शन इज सेम ॲज डिस्प्लेसमेंट. जी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असणार तेच ॲव्हरेज व्हेलॉसिटीची सुद्धा डायरेक्शन असेल. म्हणजे आपण काय करणार, इनिशियल
आणि फायनल पॉईंटला जॉईन करणार. ओके, तिथे एक डिस्प्लेसमेंट वेक्टर ड्रॉ करणार आणि जे डिस्प्लेसमेंट वेक्टरची डायरेक्शन असेल तेच आपली व्हेलॉसिटीची जी आहे ती डायरेक्शन असणार आहे. राईट, याचं युनिट काय असते बघा, आता युनिट मीटर पर सेकंड. ठीक आहे, कारण डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, टाइमचं युनिट सेकंड. डिस्प्लेस मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ वॉट रे ॲव्हरेज velocity. Dimensional formula काय बनेल, L⁻⁴ T⁻⁻. This is the dimensional formula of average velocity. Okay, and for a closed path, आता क्लोज पाथ साठी डिस्प्लेसमेंट काय असते, 0. ओके, सो ॲव्हरेज वेलॉसिटी सुद्धा काय असणार क्लोज पाथ साठी रे, इट इज ऑल्सो 0. आय होप दिस पॉइंट्स आर क्लिअर गाईज. ठीक आहे, तर हे झालं ॲव्हरेज वेलॉसिटी. राईट, नाउ नेक्स्ट टर्म, दुसरी टर्म आपण बघू, दॅट इज इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. आता इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय रे, वेलॉसिटी ॲट अन इन्स्टंट. ओके, त्या पर्टिक्युलर टाइमला वेलॉसिटी किती आहे, दॅट इज नथिंग बट इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. सो इट इज वेलॉसिटी ॲट अन इन्स्टंट. वेलॉसिटी ॲट अन इन्स्टंट, त्या पर्टिक्युलर टाइमला कुठल्याही ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जेव्हा पण आपण कार किंवा बाईकनी जेव्हा ट्रॅव्हल करतो रे, तिथे जे स्पीडोमीटर असते कारमध्ये. ओके, तर कारचं जे स्पीडोमीटर आहे, आपल्याला ते स्पीडोमीटर काय सांगते की त्या पर्टिक्युलर टाइमला, त्या पर्टिक्युलर पोझिशनला आपल्या कारची वेलॉसिटी किती आहे. तर ती जी वेलॉसिटी आहे त्या इन्स्टंटची, त्यालाच आपण काय म्हणतो, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे, बरं आता इन्स्टंटेनियस वेलॉसिटीला कसं लिहिणार, instantaneous velocity. We know velocity is what? It is change in position vector किंवा simply displacement upon time. Okay, now इथे if limit of delta t is tending to 0, if this time difference is very small, if time difference is very small, then displacement is also very small. Okay, displacement is also very small, so we can say this is ds by dt. Okay, displacement upon time, right, displacement upon time, which is nothing but what ray, velocity. I hope this is clear. Okay, okay, so instantaneous velocity is also vector quantity, which is equals to what ray, ds by dt, which is equals to ds by dt. Okay, so इथे हा झाला आपला instantaneous velocity चा फॉर्म्युला गाईज. राईट, याचं पण युनिट काय असेल, याचे युनिट पण असतात मीटर पर सेकंड. डायमेन्शनल फॉर्म्युला L⁻⁴ T⁻⁻. ओके, आणि याची जे डायरेक्शन आहे बघा, याची डायरेक्शन आपण कसं काढणार आहे, इट इज टेंजेन्शियल टू द पाथ. टेंजेन्शियल टू द पाथ. ओके, डायरेक्शन काय असणार, टेंजेन्शियल टू द पाथ ॲट अ गिवन पॉईंट. जसं की लेट्स से हा एक पाथ आहे आणि मला जर डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची पॉईंट ए ला, तर मी काय करणार, पॉईंट ए वर एक टेंजेंट ड्रॉ करणार. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ॲट पॉईंट ए. मला जर पॉईंट बी ला इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे, तर काय करणार आपण, पॉईंट बी वर एक टेंजेंट ड्रॉ करणार. ओके, सो दिस इज द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ॲट पॉईंट बी. इथे जर मी एक पॉईंट सी कन्सिडर केला आहे आणि सी पॉईंटवर जर आपल्याला वेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे इन्स्टंटेनियस, परत इथे एक टेंजेंट ड्रॉ करा. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ॲट पॉईंट सी. सो यू कॅन सी या पूर्ण मोशनमध्ये इन्स्टंटेनियस वेलॉसिटीची जे डायरेक्शन आहे रे, ते कंटिन्युअसली काय होत आहे, चेंज होत आहे. ओके, सो कसं आपण डायरेक्शन त्याची फाइंड आउट करू शकतो, टेंजेंट ड्रॉ करायची, ज्या पण पॉईंटची आपल्याला ज्या पण पॉईंटवर आपल्याला वेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड आउट करायची, त्या पॉईंटला एक टेंजेंट ड्रॉ करायची. ओके, सो वी विल गेट दी instantaneous velocity at that point. I hope this is clear guys. ठीक आहे, नाउ आता instantaneous velocity आणि average velocity. Okay, suppose if I draw the graph, let's say हा ग्राफ असा काहीतरी आहे. ठीक आहे, आणि इथे जर मी एक पॉईंट ए कन्सिडर केला, इथे एक पॉईंट बी कन्सिडर करू आणि इथे एक पॉईंट सी कन्सिडर करू रे. ठीक आहे, आता जर पॉईंट ए ला जर आपल्याला
इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर इथे आपण काय करणार, एक टँजंट ड्रॉ करणार. सो दिस इज दी instantaneous velocity, डायरेक्शन ऑफ instantaneous velocity. ओके, आता सेम पॉइंट ए ला जर इथे पॉइंट ए ला जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल ॲव्हरेज वेलॉसिटीची डायरेक्शन, तर आपण काय करणार, हे इनिशियल पोझिशन कन्सिडर करणार. राईट, दिस इज अवर इनिशियल पोझिशन अँड दिस पॉइंट ए इज वॉट एव्हर फायनल पोझिशन. मग आपण इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनपर्यंत एक वेक्टर ड्रॉ करणार आणि हे झाली आपली डायरेक्शन ऑफ वॉट, ॲव्हरेज वेलॉसिटी. राईट, तर इथे तुम्ही बघू शकता की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटी सेम नाही आहे. ओके, इन्स्टंट वेलॉसिटीची डायरेक्शन, ॲव्हरेज वेलॉसिटीची डायरेक्शन काय रे, डिफरंट आहे. राईट, अंडरस्टूड. नाव हा जर पॉईंट बघितला आपण, पॉईंट बी ला जर मला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल, एक टँजंट ड्रॉ केली, दिस इज द डायरेक्शन ऑफ इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे, ॲव्हरेज वेलॉसिटीची डायरेक्शन काढायची असेल तर परत इथे एक टँजंट ड्रॉ करावं लागेल. तर इथे आपण बघू शकतो की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटीची जे डायरेक्शन आहे रे ते सेम येत आहे. राईट, म्हणजे पॉईंट बी ला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि ॲव्हरेज वेलॉसिटीची डायरेक्शन जे आहे ते काय सेम आहे. तर असे काही पॉईंट्स असणार ज्याच्यामध्ये इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज वेलॉसिटीची जे डायरेक्शन आहे रे ते सेम असेल. ठीक आहे, तर इथनं आपण एक पॉईंट नोट करून काय लिहू शकतो बघा, फॉर अ मोशन along a straight line in one direction the direction of instantaneous velocity and average velocity is same. ठीक आहे, म्हणजे स्ट्रेट पाथला फक्त इन्स्टंटेनियस आणि ॲव्हरेज वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे रे ते काय असेल, सेम असेल. ओके, आय होप दिस पॉईंट इज क्लिअर गाईज. हा पॉईंट समजलाय तुम्हाला, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, नाव नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू कन्सिडर, तो पॉईंट आहे हा 5वा पॉईंट, दॅट इज ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे, ॲव्हरेज स्पीड काय असते, तर ॲव्हरेज स्पीडचा एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे बघा, ॲव्हरेज स्पीड. ओके, दिस इज ॲव्हरेज स्पीड. सो ॲव्हरेज स्पीड इज वॉट, इट इज टोटल डिस्टन्स travel divided by total time taken. Okay, it is total distance travel divided by total time taken. तर याचं युनिट आपण बघा काय लिहू शकतो ॲव्हरेज स्पीडचं, इट इज मीटर पर सेकंड. डायमेन्शनल फॉर्म्युला L⁻⁻⁻⁻⁻⁻. ठीक आहे, आणि ॲव्हरेज स्पीड जे आहे हे कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे, इट इज स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, आता याचं जे युनिट आहे ते मीटर पर सेकंड असते आणि एक कन्व्हर्जन याचं लक्षात ठेवा रे, 1 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंड बघा, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. राईट, आणि 1 आवर म्हणजे किती सेकंड्स, इट इज 3600 सेकंड्स. ओके, सो फ्रॉम दिस वी विल गेट 5/18 मीटर पर सेकंड. तर हे कन्व्हर्जन लक्षात ठेवा, 1 किलोमीटर पर आवर इज इक्वल्स टू 5/18 मीटर पर सेकंड. महत्त्वाचं कन्व्हर्जन आहे, लक्षात ठेवा. ओके, तर ॲव्हरेज स्पीडमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, सिम्पल फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके, आणि युनिट जे आहे ते मीटर पर सेकंड, कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, आता ॲव्हरेज स्पीड आणि वेलॉसिटीला जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर ॲव्हरेज स्पीड जी आहे, ॲव्हरेज स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू मॅग्निट्यूड. कारण स्पीड हे स्केलर क्वांटिटी आहे, वेलॉसिटी हे वेक्टर क्वांटिटी आहे, तर आपण डायरेक्ट त्याला कम्पेअर नाही करू शकत. ओके, सो ॲव्हरेज स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ॲव्हरेज वेलॉसिटी. ओके, ॲव्हरेज वेलॉसिटी त्याचं काय, मॅग्निट्यूड. ठीक आहे, तर ॲव्हरेज स्पीड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज वेलॉसिटी. तर हे लक्षात ठेवा.
आता ॲव्हरेज स्पीडच्या आपण काही डिफरंट केसेस बघू. ओके, सो फर्स्ट केस 1, केस 1. Suppose if a particle is traveling some distance, some distance s1, okay, with velocity v1. त्याच्यानंतर s2 with some velocity v2. म्हणजे this is a point, this is b point, this is c point. Again we will consider this is a d point, s3 with velocity v3. म्हणजे इथे बघा आपल्याला डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि ते डिस्टन्स ट्रॅव्हल कितीच्या स्पीडने v1, s2 v2, s3 v3, दिस इज गिवन, राईट. इथे जर आपल्याला ॲव्हरेज स्पीड जर फाइंड आउट करायची असेल तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय? इट इज टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. तर इथे टोटल डिस्टन्स किती आहे रे? s1 प्लस s2 प्लस s3, राईट, डिवायडेड बाय टोटल टाइम. मी किती लिहू शकतो बघा, t1 प्लस t2 प्लस t3. आता t1 म्हणजे काय? इथे लागणारा टाइम, t2 इथे लागणारा टाइम, t3 इथे लागणारा टाइम. बट आपल्याला t1 t2 t3 नाही माहिती आहे, ठीक आहे. सो वी नो दॅट वेलॉसिटी इज व्हॉट रे? डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, सो देअरफॉर टाइम इज इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो बघा, डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम इज इक्वल्स टू आपण लिहू शकतो डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. ओके, सो या फॉर्म्युलाला आपण काय लिहू शकतो, s1 प्लस s2 प्लस s3 दिस होल डिवायडेड बाय t1 ची व्हॅल्यू काय बनेल, s1 डिवायडेड बाय v1 प्लस t2 ची व्हॅल्यू काय बनणार, s2 डिवायडेड बाय v2 प्लस s3 डिवायडेड बाय v3. So this is the formula to find out the average speed for this particular motion. जर आपल्याला डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि स्पीड जर गिवन असेल, ओके, तर हा फॉर्म्युला यूज करून आपण ॲव्हरेज स्पीड जे आहे ते फाइंड आउट करू शकतो रे. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल, लेट्स से इफ वी आर मुव्हिंग फ्रॉम पुणे टू मुंबई. सपोज आपण पुणेवरनं मुंबईला गेलो, ओके, डिस्प्लेसमेंट इज समथिंग एस. आणि जेव्हा आपण पुणेवरनं मुंबईला गेलो तर वेलॉसिटी आपली होती समथिंग v1. आणि जेव्हा मुंबईवरनं आपण परत आलो रे, ओके, तेव्हा आपली वेलॉसिटी होती समथिंग v2 आणि डिस्प्लेसमेंट तर सेमच राहणार, राईट. नाव इथे जर मला ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड जर फाइंड आउट करायची असेल, ओके, सो इट इज व्हॉट, टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स बघा किती आहे, जाताना एस, परत येताना एस, ठीक आहे. तर टोटल डिस्टन्स इथे किती झालं, 2 टाइम्स एस डिवायडेड बाय टोटल टाइम. आता टाइमला मी आता सांगितलं, आपण टाइमला काय लिहू शकतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर इथे डिस्टन्स किती आहे एस, स्पीड किती v1, प्लस येतानाचा टाइम काय लिहिणार आपण, डिस्टन्स किती एस, स्पीड किती v2. ओके, सो दिस इज 2s डिवायडेड बाय, इथनं जर s कॉमन काढला, सो दिस इज 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2, right? So s will get cancelled. So we are getting, after solving this 2 times v1 v2 divided by v1 plus v2. तर हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज स्पीडचा. ओके, जर डिस्टन्स सेम असेल आणि वेलॉसिटी डिफरंट असेल रे, तर हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे टू फाइंड आउट दी ॲव्हरेज स्पीड. बऱ्याचशा प्रश्नांमध्ये जे नीटमध्ये ह्या फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत रे, इवन CET मध्ये सुद्धा. ओके, आय होप तुम्हाला फर्स्ट केस समजली असेल. यानंतर आपण सेकंड केस बघू, केस 2. ओके, आता केस 2 मध्ये सपोज पार्टिकलचं मोशन ए पासून बी पर्यंत, ओके, हे जे डिस्टन्स यांनी ट्रॅव्हल केलं विथ सम वेलॉसिटी v1 आणि टाइम t1. त्यानंतर वेलॉसिटी v2 टाइम t2, ठीक आहे. त्यानंतर वेलॉसिटी v3 टाइम t3. म्हणजे इथे बघा आपल्याला काय गिवन आहे रे, वेलॉसिटी आणि टाइम गिवन आहे, ठीक आहे. तर आपलं जे ॲव्हरेज स्पीडचं जे इक्वेशन आलं पाहिजे, ते स्पीड आणि टाईमच्या टर्म्समध्ये, ठीक आहे, स्पीड आणि टाईमच्या टर्म्समध्ये. तर ॲव्हरेज speed will be equals to what, it is total distance is s1 plus s2 plus s3 divided by total time t1 plus t2 plus t3. आता इथे बघा डिस्टन्स गिवन नाही आहे आपल्याला, बट काढू शकतो आपण. दिस स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. तर काय लिहिणार, s1ला आपण रे v1 इंटू t1 प्लस v2 इंटू t2 प्लस v3 इंटू t3, दिस होल डिवायडेड बाय
it is t1 plus t2 plus t3, right? So this is the average speed for this particular केस. ह्या पर्टिक्युलर केससाठी आपण हा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवू शकतो. लक्षात नाही जरी ठेवला तरी चालेल, सिम्पली तुम्ही टाईमला पण ते त्या टाईमवर पण डिराईव्ह करू शकता. सिम्पल. ओके. त्यानंतर केस 3. केस 3. Now suppose if a particle is traveling some distance with velocity v1 in time t. ठीक आहे. त्यानंतर बी टू सी पर्यंत जाण्यासाठी velocity is v2 आणि टाइम इज लेट्स से समथिंग t. ओके. बघा इथे पण टाइम t, इथे पण टाइम t. परत डी पर्यंत जाण्यासाठी वेलॉसिटी चेंज झाली बट टाइम सेमच ठेवला आहे. ठीक आहे. तर अशा केसमध्ये जर मला ॲव्हरेज वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल, ठीक आहे, तर कसं करणार? टोटल डिस्टन्स किती S1 प्लस S2 प्लस S3 असेल, डिवायडेड बाय टोटल टाइम किती t+t+3 दॅट इज 3t लिहून टाकू डायरेक्ट. ठीक आहे. आता डिस्टन्सला आपण काय लिहू शकतो? वेलॉसिटी इंटू टाइम. तर इथे काय येणार? v1 इंटू टी प्लस v2 इंटू टी प्लस v3 इंटू टी दिस होल डिवायडेड बाय 3 टाइम्स टी. ओके. तर इथनं बघा v1 प्लस v2 प्लस v3 टी जर आपण कॉमन काढणार आहे, सो दिस 3t टी विल गेट कॅन्सल आणि ॲव्हरेज स्पीडचा आपला फॉर्म्युला काय आला? v1 प्लस v2 प्लस v3 डिवायडेड बाय 3. सो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द ॲव्हरेज स्पीड इन दी थर्ड केस. आय होप तुम्हाला तिन्ही पण केसेस समजले असतील. महत्त्वाची ही केस आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आहे जरा महत्त्वाचा, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण जे जे शिकलो आहे, ठीक आहे, ते प्रॉपर एका नोट्समध्ये, प्रॉपर बुकमध्ये व्यवस्थित नोट्स बनवायचे तुम्ही. ओके. नाव इन द नेक्स्ट क्लासमध्ये आपण याच्याच बेस्ड काही PYQs करू, जे CETमध्ये, नीटमध्ये आणि JEEमध्ये जे PYQs आले बेस्ड ऑन दिस ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट वगैरेवर, ते PYQs आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू गाईज.